नमस्कार. पहा, आज परत एकदा मुलांच्या काही महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. बऱ्याच जणांच्या म्हणण्यापेक्षा बऱ्याच आईंची एक गोड म्हणणं असतं की मुलं वाचायला बसत नाहीत किंवा बस म्हटलं तर ऐकत नाहीत. मग यासाठीच आज आपण या महत्त्वाच्या विषयाला हात घालणार आहोत. पहा, मुलं म्हणजे साधारण पहिलीपासून पहिलीच असो, दुसरीच असो, तिसरी असो, चौथी असो किंवा आठवीच असो, सध्या प्रत्येक मुलांना ट्युशन्स आहेत. पहा, एक्स्ट्रा ट्युशन्स आपण म्हणूयात. म्हणजे शाळा तर आहेच, परंतु शाळा सुटून जेव्हा मूल घरी येतं तेव्हा त्यानंतर आणखी काहीतरी त्याला आणखी वेगळं शिकावं किंवा त्याने आणखी भरपूर काही अभ्यास करावा, यासाठी वेगवेगळ्या ट्युशन्स लावल्या जातात, शिकवणी लावल्या जातात. हे चूक नाहीये, परंतु ते लावण्या अगोदर आपण त्या मुलाची मानसिकता जाणून घ्यायला नको का? पहा, बरीच मुलं वाचनामध्ये प्रायमरी लेवलला मागे असतात. मग बऱ्याच घरच्यांची तक्रार असते की मॅडम, तो वाचनामध्ये फार मागे आहे आणि मी बस म्हटलं की तो वाचन करत नाहीये. पहा, मग ही आईची अशी गोड ओरड असते. पहा, सर्वात प्रथम आपण विचार करूयात की आपण पाहतो की आता माझी सर्वी जवळपास 25 वर्ष झालेली आहे. त्यांची मुलं, ज्यांची माझ्याकडे मुलं आहेत, त्यांचे आई वडीलच आमचे 25 वर्षाचे विद्यार्थी होते. त्या वयाचे हे पालक आहेत. म्हणजे आपण जर थोडा विचार केला की आजकालचे पालक, आई असतील, वडील असतील, हे सुशिक्षित आहेत. खूप चांगल्या प्रकारे त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. 12वी आहेत, ग्रॅज्युएशन आहेत, आणखी काही वेगळा कोर्स देखील त्यांनी केलेला आहे. मग मला सांगा, 4थी 7वी पर्यंत त्यांना अभ्यास आपण घेऊ शकत नाही का? घेऊ शकतो. मग त्यासाठी फक्त काय हवाय आपल्याला? थोडासा त्यांच्यासाठी वेळ काढायला मात्र हवा आहे. मग आपण काय करतो? पहा, शक्यतो आईची ओरड असते की मला वेळच मिळत नाहीये माझ्या मुलाकडे वेळ द्यायला, म्हणून तो कामात गुंतण्यासाठी त्याला ट्युशन लावली जाते. मग आता ती ट्युशन त्याला आवडतीये किंवा तिथे समजते किंवा नाही समजत, किंवा तो तिथे जाऊन नेमकं करतो काय, आपण त्याला गुंतून कसं टाकता येईल यासाठी ट्युशन लावतो. का? घरी माझं ऐकत नाहीये. मग आणि पहा, शाळेतून घरी आल्यानंतर किंवा ट्युशनहूनही आल्यानंतर आपण आई म्हणून काळजीपोटी काय म्हणत राहतो त्याला? ट्युशनचा अभ्यास कर, शाळेचा अभ्यास कर. पहा, म्हणजे त्याची मानसिकता आपण जाणून घेतो का? मग मुलांना हेच नको आहे. अभ्यास तर करून घ्यायचा आहे, वाचनाची गोडी तर लावायची आहे, पण कशी लावायची आहे? मग पहा, त्यासाठी आपल्या स्वतःला आपण आपल्या मुलासाठी वेळ द्यायचा आहे, वेळ काढायचा आहे. पहा, आपण स्वतः आपलंच उदाहरण घेऊया. आता आपण एक आई आहात. प्रत्येक जण, आज आपण पाहतो की प्रत्येक जण काही ना काही जॉब करत आहे. जॉब करत असेल तर विचार करूयात, आपण घरी असल्यानंतरही त्या कामाचा विचार आपल्याला नको असतो, किंवा जॉबवरून परत आल्यानंतर देखील आपल्याला तो विचार नको असतो. का बरं? कारण आपण दिवसभर तेच काम केलेलं असतं. खरंय की नाही? मग हेच जर पाहिलं तर मुलं सुद्धा, सगळ्यात महत्वाचा विचार आपल्या डोक्यात यायला हवा की आपलं मूल घरी किती वेळ असतं, घरी किती तास ते आपल्या जवळ असतं. मग दिवसभर जर तो शाळेमध्ये असेल, तो त्याचं काम करत असेल, अभ्यास करत असेल, तर घरी सुद्धा आल्या आल्या आपण त्याला जर त्याच्या मागे लागलो तर कसं बरं त्याला आवडेल? मग त्यासाठी त्याला थोडासा, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितले मी, थोडा छंद जोपासा. सापशिडी खेळा, बुद्धिबळ खेळा, कॅरम बोर्ड खेळा किंवा त्याच्याशी गप्पा मारा. पहा, सगळ्यात अगोदर मूल तुमच्या सहवासात जास्त यायला हवं, यासाठी आईचा प्रयत्न हवा. मग पहा, संवाद वाढला, खेळाच्या माध्यमातून त्याला एक प्रकारे
त्याच्यातील ऊर्जा बाहेर पडणार आहे. पहा, लहान मुलांमध्ये खूप ऊर्जा असते, खूप एक्स्ट्रा एनर्जी असते. मग या ऊर्जेचं रूपांतर आपण जर त्याच्या आनंददायी कामामध्ये केलं तर निश्चित मूल अभ्यासासाठी बस म्हटल्याबरोबर बसणार आहे. पहा तुम्ही प्रयोग करून. मी सुद्धा शाळेमध्ये पहा, वर्गात गेल्या गेल्याच त्यांना लगेच पुस्तक काढ, वाचन कर, लगेच वही काढ, लगेच लिहित बस, लगेच प्रश्न उत्तर लिहा असं म्हटलं तर नाही ऐकणार मुलं. मग त्यासाठी वर्गात गेल्या गेल्या काहीतरी गाणी, बडबड गीते किंवा झालेली एखादी कविता असेल ती कृतीयुक्त म्हणण्यास सांगितल्याशिवाय मुलांच्या मनाची रिफ्रेशमेंट होत नाही. आणि मुलांची एकदा रिफ्रेशमेंट झाली की निश्चितच मुलं आपल्याला पाहिजे त्या कामासाठी तयार होतात. म्हणजे त्यांचं मन अगदी प्रसन्न होतं आणि प्रसन्न मनाने ते पुढच्या कामासाठी लागतात. मग ते लिखाण असेल, वाचन असेल किंवा आपल्याला जो घटक त्यांच्या गळी उतरवायचा असेल त्यासाठी त्यांची मानसिकतेनं पूर्ण तयारी होती. म्हणजे काय एकूणच तर घरी आल्यानंतर आईनं सुद्धा त्याच्याशी जवळीकतेनं त्याच्या शाळेची चौकशी, शाळेत काय घडलेल्या गोष्टी आहेत त्याविषयी चर्चा, याबद्दल जाणून घेणं खूप गरजेचं असतं. आता पहा, आणखी एक उदाहरण. आपण घरामध्ये स्वयंपाक करतो, बरोबर आहे. आता आपण असं गृहीत धरूया आपला स्वयंपाक झालेला आहे आणि आता आपण थोडीशी विश्रांतीसाठी जाणार आहोत. पण तेवढ्यात घराची बेल वाजली आणि कोणीतरी पाहुणे आले. त्यांना खूप भूक लागली. जेवायचं म्हटल्याबरोबर आपण मात्र पटकन उठलो आणि त्यांना ताट वाढायला दिलं. त्यांनी जेवण केलं, थोड्या गप्पा मारल्या आणि पाहुणे निघून गेले. परत आपण एकदा चला आता परत आपण निश्चित एकदा छान मस्त 1 तासभर आराम करूया म्हणतो. परत एकदा आपण पडायला गेलो की परत बेल वाजली, दुसरे पाहुणे आले. त्यांनाही जाम भूक लागली होती. थोडासा कंटाळा आला, पण वाढणंच आहे म्हणून आपण पाहुण्यांना परत जीव घातलं. आता मात्र कोणी येऊ, मी उठणार नाहीये, आता मात्र मी आरामच करणार आहे हे ठरून, अगदी ठरून परत एकदा विश्रांती करायला आपण गेलो. तर परत एकदा दारावरची बेल वाजली आणि आपण नाविलाजाने होईना परत एकदा उठलो आणि परत आता मात्र स्वयंपाक नव्हता, स्वयंपाक करून त्या पाहुण्यांना जीव घालायचं होतं. पहा आपली मनस्थिती काय असेल बरं. पहा, आपली जी मनस्थिती असेल, जे एकच एक काम करून आपण खूप थकलेलो आहोत आणि तेच परत आपल्याला दिवसभर करायचं आहे, आपलं मन त्यासाठी धजावत नाहीये, मग अशीच मनस्थिती आपल्या मुलाची नसेल कशावरून. एकच काम जर तो सातत्याने करत असेल तर त्याचं मन निश्चितच तेच काम परत घरी आल्यानंतर करण्यासाठी कसे तयार होईल लगेच. म्हणून आपण त्याच्याही मनाचा विचार करून त्याच्या मनाची त्याला नेमकं काय हवंय किंवा तो कोणत्या वेळेला अभ्यासाला बसेल किंवा विचार आपण करायला नको का. ही माणसं असून सुद्धा थकतो, शरीराने थकतो, मनाने थकतो. हे तर मूल आहे. मग तो खेळाच्या माध्यमातून आणि एक संवादाच्या माध्यमातून आपण कुटुंबामध्ये करू शकतो. पहिली शाळा आपण पाहिलं कुटुंब आहे. उठल्यापासून जर त्याला अभ्यासच कर, लिही, वाच हे नाही आवडत मुलांना. पहा, मग सतत आपण ओरड विनाकारण करत राहतो की मूल माझं ऐकत नाही. घरी आई त्याचे वडील जरी आले तरी ऐकत राहतो. आणि सगळ्यात महत्वाचं आपण काय करतो पहा, कुणी घरी येऊ की मुलांना काय करत राहतो, मुलांबाबतीत सांगत राहतो, मुलगा आहे ना, मुलगी आहे ना, माझं ऐकतच नाहीये. सतत त्याच्या मागे लागावं लागतं. आणि मग यामुळं काय होतं, आपण सतत नकारात्मक बोलत राहतो. मुलांसमोर आपण असं बोलत राहिल्यामुळं मग थोडीफार मुलांनाही वाटतं जाऊ दे ना, आपल्याला आई नेहमीच नावं ठेवतीये. आपण थोडा अभ्यास केला किंवा आपण केला, शाळेचाही केला, घरीही केला, तरी आई म्हणतेच आहे की मी करतच नाहीये. तरी बाबांच्या समोर सांगते की मी अभ्यास करत नाहीये. मग कसं होतं, त्याच्या मनावरती परिणाम. म्हणजे हे नकारात्मक जी काही भाषा आहे ना, ही मुलांच्या मनावर एक नकारात्मक परिणाम करते. जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे घरी आल्यानंतर. मग त्यासाठी आपला जो काही वेळ असतो टीव्हीचा, मोबाईलचा, तो जर आपण कमी केला. पहा, आपण काय करतो, मुलं हे अनुकरण प्रिय असतात. आपण ज्या गोष्टी करतो ते प्रकर्षाने मुलं पाहतात आणि त्याच गोष्टी प्रकर्षाने करण्याचा प्रयत्न करतात.
मग आता आपण याचा विचार करायचा की आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. त्याचा इफेक्ट आपल्या मुलांवरती जास्त होतो. नकारात्मकता टाळणं. बघा, मुलांचा अभ्यास जेव्हा घरी आल्यानंतर आपण घेतो तेव्हा काय करणार बरं? जेव्हा आपल्याला वेळ आहे मग त्याला काय करणार? वाचनाची गोडी लावायची. मग काय केलं पाहिजे? मुलांना मोठ्यानं वाचायला सांगायचे. पहा काय होणार आहे याच्यामुळं? मुलांमध्ये आत्मविश्वास येणार आहे. त्याच्या चुकांकडे आपलं लक्ष असणार आहे. त्या चुका दुरुस्त होणार आहेत. मुलांमध्ये भरपूर अशा सुधारणा होणार आहेत वाचनामध्ये. त्यामध्ये त्याला गोडी लागणार आहे वाचनाची. नुसती वाचनाची, पाठ्यपुस्तकाचीच नाही तर अवांतर वाचनाची सुद्धा गोडी लागणार आहे. आणि सतत त्याला एक प्रबलन करा. हो, खूप छान, तू खूप छान वाचलंस बरं का. हा, एखादे वाक्य त्याचं चुकलंय असेल मग त्याला त्या वेगळ्या पद्धतीनं तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा की हां, तू हे असं नको होतं वाचायला, जरा असं वाचलं असतंस तर अजून छान वाचलं असतं. म्हणजे कालांतराने आरोह अवरोहयुक्त तो वाचन करणार आहे. आपल्याला स्वयंपाकाला जायचंय, मग त्याला म्हणायचं बस बाबा मी स्वयंपाक करते, तू इथं मोठ्यानं वाच, इथं तुझा होमवर्क कंप्लीट कर. पहा बरं मुलं ऐकतात की नाही? निश्चित ऐकणार आहे. म्हणजे आपल्या वागण्या बोलण्यातील सकारात्मकता मुलांच्या मानसिकतेवर खूप मोठा परिणाम घडवते आणि यामधून निश्चितच त्याच्यामध्ये एक सकारात्मक बदल घडून आणते. आणि हाच सकारात्मक बदल विद्यार्थ्यांच्या दृष्टीने योग्य अशा दिशेने होत असतो. आजच्या दिवशी एवढेच. धन्यवाद.